सोनई पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या शिरेगाव, खेडले, परमानंद तालुका, नेवासा जिल्हा, अहिल्यानगर येथील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात एका अल्पवयीन मुलीची छेडछाड करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी 2 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10:30 सुमारास महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय शिरेगाव परिसरात ही घटना घडली आहे. संशयित आरोपी सौरभ उर्फ बुट्या भास्कर ठाकूर आणि सुनील ज्ञानदेव बर्डे दोघे राहणार शिरेगाव तालुका नेवासा यांनी सिल्वर रंगाच्या अल्टो कारमध्ये अल्पवयीन मुलीला नेले. त्यानंतर मुख्य आरोपी सौरभ यांनी मुलीचा हात पकडून अश्लील वक्तव्य केले आणि मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारून टाकेन अशी धमकी दिली आणि या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 362/2026 BNS कलम 74, 351(2), 351(3), 353 सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012, पोक्सोच्या कलम 8 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर श्री किशोर जाधव हे करत आहेत. तरी पोलिसांनी ठोस पावले उचलावीत. सोनई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अल्पवयीन बालकांवरील अत्याचाराचे आणि पोक्सो कायद्याअंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शाळा कॉलेजच्या परिसरात छेडछाडीचे प्रकार वाढत असल्याने विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे सोनई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोक्सोचे प्रमाण वाढले असून त्यावर पोलिसांनी तातडीने आणि ठोस पावले उचलली पाहिजेत. तसेच शाळा कॉलेज परिसरात पोलिसांची गस्त वाढवून आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सनी जगताप, सोनई.